बघा लक्षात. सो इथेच ते डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल पुढे. बाय ड्राय डिस्टिलेशन ऑफ CA सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सो आपल्याला ऍसिडचं सॉल्ट घ्यायचं. सो दिस इज द सॉल्ट ऑफ ऍसिड. इथं तुम्हाला दिसतंय. आता नाव कसं लिहिलं ते बघा. CA म्हणजे कॅल्शियम. अल्कोनेट हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे? ईस्टर. एस्टर. AT आला. ठीक आहे. सो एक घेतला कॅल्शियम अल्कोनेट, दुसरा घेतला कॅल्शियम फॉर्मेट. कॅल्शियम अल्कोनेट मध्ये काय असतं? दोन्ही R ग्रुप आहे आणि इथं त्याची जागा कोणी घेतली? H म्हणजे ऍक्च्युली एक कार्बन आहे. एका कार्बनला काय म्हणतात? फॉर्म. ठीक आहे. आता हे दोन कंपाऊंड घेतले, त्याला हिट केलं. हिट केल्यानंतर आपल्याला सेपरेट झाला CaCO3 2 टाइम्स. बघा CaCO3 आणि परत एक CaCO3. आणि जे काय रिमेनिंग पार्ट दिसतं, जसं हा R आहे, R कशाला अटॅच होणार? कार्बनला. सो इट बिकम्स RCHO. आणि हे दोनदा झालं. सो हा तुम्हाला प्रॉडक्ट भेटला. सो बेसिकली आपल्याला काय पाहिजे होता? अल्डिहाइड, जो तुम्हाला इथं फॉर्म झालेला आहे. कळलं? हो सर. ठीक आहे. चल नेक्स्ट. आता थर्मल डिकम्पोजिशन. आता एक समजून घ्या की हा फॉर्मिक ऍसिड आहे, हा फॉर्मिक ऍसिड आहे. याचे किती मोल्स घेतले? 2. 1. आणि हा नाही, इथं एक आहे, इथं एक आहे, 2 आहे ना. सो MnO वापरला आणि कितीला हिट केलं त्याला? 300. आता एक साधी गोष्ट आहे, मागं पण मी बोललो होतो की ऍसिडला हिट केल्यावर काय रिलीज होतो? कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. तो CO2 रिलीज झाला. बाकी जे काही खाली उरतलंय ते तुम्हाला इथं दिसतंय की HCOH. सो इथं झालं फॉर्मिक ऍसिड, हा तयार झाला ऍसिटोन, इथं अल्डिहाइड आहे आणि इथं तयार झाला अगेन कीटोन. सो बेसिकली काय, कोणतं पण ऍसिड घ्या जे तुम्ही 2 टाइम्स घेतलं तर त्याच्यामधला काय रिमूव्ह करणार तुम्ही? CO2 आणि H2. इथं तुम्हाला दिसतंय हा CO2 आणि हा H2, हे दोन्ही रिमूव्ह झाले. रिमेनिंग जे काही दिसतं ते सगळं जॉईन करून द्यायचं. आणि सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ फॉर्मल्डिहाइड. क्लिअर एवढं? येस सर. वरच्या रिएक्शन मध्ये एरो वरती काय लिहिलं होतं? CU 300 डिग्री सेल्सिअस. येस, करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट. हायड्रोलिसिस ऑफ जेमिनल डायहाइड. आता एक साधं गोष्ट आहे बघा. जेमिनल म्हणजे माहिती, एका कार्बनला 2 हॅलोजन. एकाच कार्बनला 2 हॅलोजन असणं स्टेबल नसतं, कारण दोन्हीचा चार्ज कोणता असतो? लोन पेअर म्हणजे ओके. आता तुम्ही इथं वापरलं KOH ऍक्वियस म्हणजे कोणती? एलिमिनेशन का सबस्टिट्यूशन? सबस्टिट्यूशन. सो हे दोन्ही अनस्टेबल आहे. शिवाय एकाच कार्बनचे 2 ग्रुप आहे. सो तुम्ही एका क्लोरीनचा OH करता, पण त्याच वेळेस दुसऱ्याचा पण OH झालाच पाहिजे, कारण ते दोघांची रिएक्टिव्हिटी कशी असणार आहे? सेम. तर दोघांची रिएक्शन सेमच असणार. आता पण अजून एक मेजर प्रॉब्लेम असा आला की OH पण लोन पेअर कॅरी करतात. सो ते पण रिमूव्ह होणार. सो नेहमी रिमूव्ह काय होतो? लॉस ऑफ वॉटर. सो -H2 झाला. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ व्हॉट? सेम त्यांनी खाली परत दिले तुम्हाला, म्हणजे विशेष काही नाही त्याच्यामध्ये. सो इथं ऍसिटोन तुम्हाला दिसतोय. ठीक आहे. हे कळलं ना? इथं काय केलं? प्रत्येक क्लोरीनची जागा कोणी घेतली? OH. आणि इथं जो H आहे, सो हा H खाली आला आणि बाहेर काय गेला? OH. सो इथं फॉर्म काय झाला? कीटोन. ऍसिटोन. हा तेच ऍसिटोन. बरोबर. नेक्स्ट. हे कोणतं होतं? जेमिनल. लक्षात ठेवा का काय काय चाललंय. याच्यावरती कोणती होती, त्याच्यावरती कोणती होती, तुम्ही तिथं अपडेट करत राहिले तरी चालेल. बर, जसं बघा आता तुम्हाला इथं दिसतंय 1 आणि 2 नंबरच्या कार्बनला OH. याला काय म्हटलं होतं आपण? 1,2 डायऑल. आता 1,2 डायऑलला ब्रेक कोण करतं? HiO4. HiO4 चं नाव काय? पिरियोडिक ऍसिड. किंवा त्याला दुसरा ऑप्शन काय? लेड टेट्रा ऍसिटेट. हा, याला असं पण लिहितात किंवा याला या टाइप मध्ये पण लिहितात, OAC वगैरे लिहितात. हा जो ग्रुप आहे ना, हा AC आहे ना,
आणि त्याला O जोडलाय, सो OAC 4 टाइम्स अँड देन PB. तुम्ही दोन्ही पैकी कोणताही रिएजंट वापरा, रोल सेमच आहे. याला मधून ब्रेक करतो आणि 2 काय तयार होतात आपल्याकडे बोला, अल्डिहाइड. फॉर्मॅलिन. यस. देन HiO4 हा मधून ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर इथं 2 तयार झाले कीटोन. सो मला सांगायचं एवढंच आहे की आपलं टार्गेट आहे अल्डिहाइड आणि कीटोन बनवणं. तुमच्याकडे 1,2 डायल असेल तर ते पॉसिबल आहे. आता बघा इथं कसं आहे की कार्बनला इथं H होता, H असल्यामुळं अल्डिहाइड आहे. आता कार्बनला दोन्ही R आहे, मग दोन्ही R म्हणजे तयार काय झालं, कीटोन. सो त्यांनी नाही फरक पडणार. आपल्याला रोल माहिती पाहिजे. 1,2 डायलला ब्रेक करतो HiO4 आणि दुसरा कोणता PbOAC4 इथं दिसतोय PbOAC4 असं पण लिहितात, म्हणून मुद्दाम दाखवलं. तुम्ही असंच लक्षात ठेवा. आणि हा पण वेगळा आहे HiO4. एक मिनिट. ओझोन रिलीज झालंय ना आपलं? हो सर. ठीक हो आहे, सर. स्किप करू त्याला, जाऊ पुढे. नेक्स्ट. हे थोडं म्हणजे डायरेक्ट रिॲक्शन नाही, आपल्याला जे पाहिजे ते अल्डिहाइड इथं भेटतोय, कीटोन पण भेटतो. सो ऍसिटिलीन वर वॉटरची रिॲक्शन केली, इथं तयार केला डबल बॉन्ड वगैरे. हे आपल्याला माहिती ना, Hg आणि H2SO4 दिसला की कोणती रिॲक्शन आहे, रिडक्शन. रिडक्शन. ओके, मग या ठिकाणी ऍड काय झालं, ट्रिपलचा डबल झाला, इथं OH आला. हा कोणता फॉर्म आहे, डबल बॉन्ड आणि OH असलेल्या फॉर्मला काय म्हणतात, एनॉल. आणि एनॉल पासून काय तयार झाला, कीटो. मी इथं कीटोन नाही म्हटलो, हा फॉर्म आहे, याचं नाव काय, कीटो. आणि दोघं एकमेकांमध्ये इंटर कन्व्हर्टेबल असतात, त्याला काय म्हणायचं, टॉटोमेरिझम. इथं तयार झाला तुमचा अल्डिहाइड. ओके, बेसिकली. देन इथं बघा आता ही जी रिॲक्शन याच्यामध्ये H2SO4 Hg, परत एकदा सेम सगळं होणार, काही विशेष नाही. इथं H ची जागा CH3 ने घेतली, बाकी सगळं सेम सेम सेम. इथं CH3 आला, हा झाला कीटोन, आणि इथं वरती काय होता, अल्डिहाइड. सो बेसिकली एकच केलं त्यांनी, ट्रिपल बॉन्डचा काय केलं, डबल. डबलला जॉईंट काय होता, OH विथ डबल म्हणजे काय असतो, एनॉल. आणि एनॉलचा परत तयार काय होतो, कीटो. ठीक आहे. नेक्स्ट. बरं, आता हायड्रोबोरेशन ऑन ट्रिपल बॉन्ड. तर प्रॉडक्ट तुमच्या समोर आहे, आपण डायरेक्ट इकडून इकडे जाऊ. कशावर केला त्यांनी, नाही याच्यावर केलं, याच्यापासून हा भेटतो. तर मी तुम्हाला मागं बोललो होतो, ट्रिपलचा काय होणार, डबल. आणि एका कार्बनला जॉईन करायचं OH, मग डबल आणि OH म्हणजे एनॉल, आणि एनॉलचा कीटो आपण करू शकतो. ओके, साधं सिंपल आहे. सो हे खूप मोठी मेथड आहे ना अशी. तुम्ही मेकॅनिझम काढत बसले तर खूप वेळ लागेल, पेपरमध्ये एवढा वेळ नाहीये. तो डायरेक्टली लक्षात ठेवायचं, ट्रिपलचा डबल आणि कोणत्या एका कार्बनला OH द्या. जर कधी असं असलं, समजा तुमच्याकडे इथं pH आहे, त्यावेळेस तुम्हाला इथंच OH द्यायला लागेल, तुम्ही शेजारी देऊन नाही चालणार. कारण इथं जर तुमच्याकडं pH आला तर बेन्झिन हा एकमेकांना कशामध्ये असतात, ते रेझोनन्स कॉन्जुगेशन मध्ये. आता तशी काही गरज नाही, कारण दोन्ही ग्रुप कसे सध्या आपल्याकडे सेमच. सेम. ठीक, नेक्स्ट. हा, आपण जे मगाशी विचारलं ना तुम्हाला, रिॲक्शन्स किंवा रिएजंट, त्याच्यातला हा एक आला बघा. नाव काय, रोसनमंड्स रिडक्शन. रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन इन द प्रेझेन्स ऑफ PdBSO4. सो समजा हा ग्रुप घेतला RCOCl, याच्यातला लिव्हिंग ग्रुप कोणता आहे, Cl. तो Cl ला रिप्लेस कोण करतं, अल्डिहाइड आला म्हणजे त्याला रिप्लेस कोणी केलं, हायड्रोजनने. ओके, सो थोडक्यात PdBSO4 लिव्हिंग ग्रुपच्या ठिकाणी H ऍड करतो, लागलं तिथं ड्रॉ करून दाखवतो, RCOCl. याचं कन्वर्जन कशात झालं, RCO कशामध्ये झालं, H. PD/BSO4, आणि याच्याबरोबर ऍड काय केलं त्यांनी, H2. नाव काय रिएजंटचं, बोला परत, रोसनमंड्स रिडक्शन.
ठीक आहे. नेक्स्ट स्टीफन्स रिडक्शन. तर स्टीफन्स रिडक्शन काय बरं, इथं तुम्हाला दिसतंय की ट्रिपल बॉन्ड आहे. रिडक्शन म्हणजे परत आपल्याला ऍडिशन ऑफ हायड्रोजन करायची, पण वरच्या रिएक्शन मध्ये H2 ऍड होतो, स्टीफन्स मध्ये H ऍड होतो. H म्हणजे कोणता हायड्रोजन? नेसंट हायड्रोजन. नेसंट हायड्रोजन. ठीक आहे. मग ट्रिपलचा डबल अगेन, आणि डबल वरती वॉटरची ऍडिशन केली. वॉटरची ऍडिशन केल्यानंतर हा पूर्ण ग्रुप रिमूव्ह होतो. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ अमोनिया आणि साइड प्रोडक्ट भेटतो अल्डिहाइड. आता हे कसं आहे, याचं मेकॅनिझम आपण जर ड्रॉ केलं तर मेकॅनिझम विचारणार नाही, त्यापेक्षा डायरेक्ट स्टेप लक्षात ठेवायच्या, पण लॉजिकल असल्या पाहिजे. जसं रिडक्शन आहे, आठवलं पाहिजे स्टीफन्स रिडक्शन म्हणजे नेसंट हायड्रोजन असतो. नेहमीप्रमाणे ऍडिशन केल्यावर ट्रिपलचा काय होतो? डबल. याला एक एच भेटला, याला एक एच भेटला, आणि वॉटरची ऍडिशन केल्यावर इथं काय भेटलं तुम्हाला? अल्डिहाइड. साइड Aldehyde. प्रोडक्ट काय? अमोनिया. अमोनिया. ठीक आहे. कोणकोणता याच्यावरचा कोणता होता? रोझनमॅन रिडक्शन. रोझन रिडक्शन. रिएजंट काय होता? रिएजंट त्याचा PDBA सपोर्ट. PDBA BS. आणि अजून Support. H2. ठीक आहे. आता आपल्याला ग्रिग्नार्ड रिएजंट वापरायचं. तिथं दिसतंय तिन्ही ग्रिग्नार्ड रिएजंट आहे. इथं तुम्हाला ट्रिपल बॉन्ड, इथं असाइल क्लोराइड, देन इथं एस्टर दिसतंय. याच्यातला जो ग्रुप असतो R मायनस आहे, प्रत्येकाचा R मायनस आहे पुढं. अगेन ट्रिपलचा डबल, आणि डबल झाला म्हणजे काहीतरी ऍड झालेलं आहे. सो या कार्बनला R भेटला आणि नायट्रोजनला काय भेटला? MgX. ठीक आहे. मग असं का झालं असेल? तर नायट्रोजननी इलेक्ट्रॉन विड्रॉ केले, कार्बनवर चार्ज झाला पॉझिटिव्ह, म्हणून निगेटिव्हचा अटॅक कुठं झाला? पॉझिटिव्ह वरती. सो इथं R आला, बॉन्ड बिकम्स चार्ज. चार्जनी कोणाला घेतलं? Mg ला. त्यामुळे MgX. येस. ऍडिशन ऑफ वॉटर, आणि वॉटर मधला नेहमी मागं सांगितलं होतं की वॉटरचा OH आणि Mgचा एक सेपरेट होतो. सो हा झाला सेपरेट, अँड देन इथं कीटोन फॉर्म झालेला आहे. ठीक आहे. हे सगळ्यांना समजतंय का? मेकॅनिझम दाखव त्याचं. समजतंय सर. बर, बाकीचे कोणी काही बोललं नाही? येस, समजतंय का? कोण बोल? साक्षी परत बोल. मेकॅनिझम सांगा सर. मेकॅनिझम थोडक्यात इकडे बघ सर. याच्याबरोबर आपल्याकडे काय? R ग्रुप आहे. ठीक आहे. R वर चार्ज कोणता? निगेटिव्ह. याच्यातला पॉझिटिव्ह कोण आहे तिघांमधला? R. R. R का कार्बन? कार्बन सर. कार्बन ना नायट्रोजनच्या शेजारी येतो. इथं अटॅक झाला, बॉन्ड बिकम्स चार्ज. चार्ज निगेटिव्ह, निगेटिव्हचा अटॅक कोणावर होणार? पॉझिटिव्ह. हा बॉन्ड काय आला मधला? ब्रेक. सो R C डबल बॉन्ड N ला काय जोडला? MgX. आणि कार्बनला काय जोडला? R. पुढच्या स्टेप मध्ये इथं ऍडिशन कसली केली? वॉटर. वॉटरची ऍडिशन केल्याच्या नंतरून Mg कोणाबरोबर जाणार? वॉटर मधला OH. हा पूर्ण ग्रुप सेपरेट झाला. बाकी खाली काय उरलं ते इथं लिहितो, R C. आता हा बॉन्ड पण इथून ब्रेक होतो आणि त्या ठिकाणी तयार होतो डबल बॉन्ड OR. एक हा भेटला, दुसरा तुम्ही आता लिहिला MgX आणि OH, आणि काहीतरी लिहायचं राहिलं, तो कोणता पार्ट आहे? नायट्रोजन. सो नायट्रोजनला अटॅच काय झाले? दोन हायड्रोजन. ठीक आहे. सो या टाइप मध्ये रिएक्शन होती. सो थोडक्यात काय की ग्रिग्नार्ड रिएजंट, याचं नाव काय? नायट्राइल. नायट्राइलला काय देतो? कीटोन. कीटो. का बरं? कारण त्याचा स्वतःचा R ग्रुप आहे आणि हा अजून एक R देतो. 2 R आले म्हणजे कीटोन पॉसिबल झाला. त्याच्यानंतरून हा इथं बघा, निगेटिव्हचा अटॅक कुठं होणार? इथं बाहेर कोण गेला? Cl. सो इथं तयार काय झाला? कीटोन. लिव्हिंग ग्रुप दिसला की लगेच न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन करायचं. इथं R आहे, यांनी याच्यावर अटॅक केला. अल्कॉक्सी म्हणजे OR हा गुड लिव्हिंग ग्रुप असतो. सो हा स्टेबलाइज करतो, OR बाहेर पडतो. सो इथं तयार काय झाला? कीटोन. आणि Mg ला 2 निगेटिव्ह, OR आणि X. कळलं एवढं?
हो सर. सर. 2 मिनिटं थांबा. खूप असतात तिथं बघा. याचा मेन रोल काय? आपल्याला बेसिकली हा कंपाऊंड दिलेला आहे. त्याच्यात एक लिव्हिंग ग्रुप आहे, 2 R ग्रुप असतात आणि याच्यातला एक ग्रुप जो आहे तो रिमूव्ह होतो. म्हणजे थोडक्यात बघा, आता कॅडमियम मेटल आहे. मेटल कोणाला सर्च करणार? निगेटिव्हला. निगेटिव्ह कोण आहे इकडं सध्या? क्लोरीन. Clear. सो CdCl ला अटॅच होतो इथं आणि देन तुम्हाला इथं भेटतो कीटोन. दिस रिएक्शन इज सुपेरियर दॅन द ग्रिग्नाट रिएक्शन बिकॉज द कीटोन इज फॉर्म फर्दर रिएक्ट्स विथ द ग्रिग्नाट रिएजंट टू फॉर्म टर्शरी अल्कोहोल. म्हणजे थोडक्यात काय होतं की ग्रिग्नाट वापरला तर रिएक्शन टर्शरी पर्यंत जाऊ शकते, पण आपल्याला जर रिएक्शनला थांबवायचं या स्टेपला तर हा बेस्ट रिएजंट आहे. आणि तुम्हाला दिसतंय की तुमच्याकडे असाइल क्लोराइड असताना ती रिएक्शन कीटोनला थांबती, कीटोनच्या पुढे जात नाही. तिकडे कीटोनचा मे बी काय होऊ शकतो? टर्शरी अल्कोहोल. ऍसिड. टर्शियल. येस, ओके. तर तुम्ही ते लिस्टिंग करून ठेवा बरं का, किती रिएजंट झाले ते. पुढे आता फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल स्किप करायचं का? वाचता येईल ना तुम्हाला? बोला. हो येस. सर. सगळ्यांनी सर. सगळ्यांनी बोलत जात. तुम्ही हा म्हणूस तर मी पुढे जातो, नाही तिथंच थांबतो. बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर बघून घ्या. सगळ्यात जास्त कोणाचा? अल्कोहोल. अल्कोहोल. का बरं? ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. देन कीटोनचा, देन अल्डिहाइडचा आणि सगळ्यात कमी अल्केनचा असतो. कंपॅरेबल मॉलिक्युलर मास म्हणजे जवळपास सेम नंबर ऑफ कार्बन असतील तर. डेन्सिटी ऑफ कार्बोनिल इज लोअर दॅन वॉटर. आता हे बघा, ऍसिड डू नॉट हॅव कॅरेक्टरिस्टिक रिएक्शन ऑफ अ कार्बन. तर कार्बोनिल, सॉरी, तर आपण त्या दिवशी बघितलं कार्बोनिल म्हणजे ऍक्च्युली 2 फंक्शनल ग्रुप येतात, अल्डिहाइड आणि Ketone. बाकीचे काय येत नाही, कारण त्याच्या शेजारी इथं दाखवलं होतं ना झेड, आणि झेडची लोन पेअर काय बनवते इथं? रेझोनन्स. Bond. ऍक्च्युली हा म्हणजे डबल दुसरं. नसतो, तो कशात जातो? सिंगल मध्ये. मग आता याचं रिझन काय बरं? बिकॉज डायमरायझेशन होतं, रेझोनन्स होतो, सायक्लिक स्ट्रक्चर तयार होतं की अल्काइल रेडिकल तयार होतं? रेझोनन्स. रेझोनन्स होतो तिथं. ठीक आहे. डायमर होतो बरं का, पण डायमरचा आणि या प्रश्नाचं रिलेशन नाही आहे सध्या. The vapor density of compound is a 45. Its molecular formula will be. चला, त्या असं कसं सोडवणार? 45 हे आन्सर कोणाचं येईल बघा, चेक करा. कार्बनचा किती असतो मास? 12. हायड्रोजनचा 1. 12. ऑक्सिजनचा किती असतो? 16. हा, मग बघा आता कोणता फॉर्म्युला मॅच होते. 45 बेरीज झाली पाहिजे. येस. First, sir. फर्स्ट काय केलं? फर्स्ट 24 झाले. मॉलिक्युलर हायड्रोजन वेट किती इज तुझी? 5. ऑक्सिजन एक किती आले? 16. होते 45 हो सर. होते. ठीक आहे. हो, ऑप्शन sir. कोणतं आहे ना? फर्स्ट. देन 23 ग्रॅम ऑफ सोडियम ऑन रिएक्शन विथ मिथाइल अल्कोहोल घेऊ. करता येईल का? सोपं गेलं एकदम. बघा, रिडक्शन म्हणजे कार्बोनिलचा काय तयार होतो? CH2. मग त्याच्यामध्ये CH2. 3 आले बघा. पहिला काय? रेड फॉस्फरस HI, ZnHgSCl आणि वॉल्फ किष्णर. एका ठिकाणी 3 देऊन टाकले म्हणजे तुम्हाला प्रत्येक रिएक्शन परत सेपरेट वाचायची गरज नाही. परत बघा, CO चा डायरेक्ट CH2 करणं म्हणजे 3 ऑप्शन आहे, रेड फॉस्फरस, ZnHgSCl आणि N2H4 म्हणजे कोणता? वॉल्फ किष्णर रिडक्शन. जर तुम्ही कार्बोनिलचा अल्कोहोल बनवला तरी पण त्याला काय म्हणणार? रिडक्शन. Reduction. करण्यासाठी मग नेहमी आपले 2 नेहमीचे ठरलेलेच आहे, LiLH4 आणि NaBH4. NaBH4. मेटल जसं आहे. कोणतरी काय बोललं? हा बोल. अच्छा, काही नाही.
मेटल जसं NiPd/Pt आपण बघितलं होतं आणि ऍडिशन केली H2 ची आणि देन Na आणि अल्कोहोल बरोबर पण सेम रिएक्शन होती. तर बघा तुम्हाला इथं टोटल किती रिएजंट भेटले? 8 रिएजंट जे कार्बोनिलचं आयदर CH2 करतात किंवा अल्कोहोल मध्ये कन्व्हर्जन करतात. कळलं? Yes, sir. Okay, next one. Reaction with this PCl5 आणि SOCl2. So कार्बोनिल वर PCl5 वापरला. आपण PCl5 ची रिएक्शन कशावर बघितली होती? OH वरती. पण सध्या आपल्याकडे OH नाहीये. सो थोडक्यात दोन डबल बॉन्ड असतात, तर ऑक्सिजन रिमूव्ह होतो, तिथं दोन येतात Cl, तिथं पण काय येतात Cl. सो दिस इज अ थायोनिल क्लोराइड अँड दिस इज फॉस्फरस पेंटाक्लोराइड. क्लिअर आहे? Yes. ठीक आहे. तुम्ही नीट बघा का आपण काय केलं, वरचे 8 रिएजंट आणि खालचे 2, टोटल लगेच किती झाले आपले? 10. वरती रिडक्शन होते 8 आणि याचं काय होतं, क्लोरिनेशन याचा रोल आहे. पुढे रिएक्शन होणार आहे. तुम्हाला वाटतं स्टेबल कंपाऊंड आहे? मग असे केलं ना आपण ऍक्वियस KOH वापरलं तर काय भेटेल इथं? क्लोरीनची जागा कोण घेणार? Double bond. बरं हे तरी स्टेबल आहे का? नाहीये, म्हणजे मायनस काय होणार? Water. वॉटर. सी ला काय भेटणार? डबल बॉन्ड हो. आणि इथं समजा नाही, इथं काही गरजच नाही, कीटोन तयार झाला. मेन रिएक्शन सुरू झाली. नाव काय? अल्डोल कंडेन्सेशन. मला एक आधी सांगा, तुम्हाला ही माहिती रिएक्शन का सगळी नीट सांगायची? नाही माहित. लवकर लवकर बोला, फास्ट. माहित नाही सर. नाही माहिती? माहिती सर. बरं 2 मिनिटात दाखवतो बघा. रिएक्शनचं नाव काय? अल्डोल कंडेन्सेशन. ओके. आता इथे एक अल्डोल मधला ALD शब्द आहे, OL. OL म्हणजे काय? अल्कोहोल. सो दोन असे ग्रुप, आयदर तो अल्डिहाइड किंवा कीटोन असेल, तो अटॅच्ड होतो एकमेकांना, त्याला कंडेन्सेशन म्हणतात. या रिएक्शनची सगळ्यात मेन कंडिशन, याच्यामध्ये अल्फा काय असला पाहिजे? हायड्रोजन. हायड्रोजन. आणि इथं काय असला पाहिजे? स्ट्रॉंग बेस. बेस. ओके. मग आता मी एक रॅन्डमली कोणता पण एक घेतो. फॉर एक्झाम्पल मी एक अल्डिहाइड घेतला असा. या अल्डिहाइडला इथं 3 काय हायड्रोजन, म्हणजे आपल्याकडे काय अवेलेबल आहे सध्या? अल्फा हायड्रोजन. एक वापरायचा बेस. बेस मधला मी निगेटिव्ह पार्ट लिहिला OH मायनस. OH मायनस हायड्रोजन. बॉन्ड शिफ्ट ओव्हर हियर, बॉन्ड बिकम्स चार्ज. कोण आहे? किंवा माईक बंद कर. येस. बरं आता इथं 100% ॲरो मध्ये कसे काढायचे तुम्ही? रिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल. डबल बॉन्ड आला आणि इथं सिंगल आणि O मायनस तयार झाला. एवढं कळलं का सांगा ते? हो सर. कंडिशन काय? कंडिशन काय रिएक्शनची? अल्फा हायड्रोजन हायड्रोजन स्ट्रॉंग. स्ट्रॉंग बेस. आणि आता आपण कंडेन्स करतोय, म्हणजे आपल्याला 2 मॉलिक्यूल जोडायचे, म्हणजे रिक्वायरमेंट काय? 2 असले पाहिजे ना. सध्या आपण एकच घेतला होता, मी दुसरा इथं लिहिला. चला. सो हा झाला तुमचा अल्डिहाइड. आता अगेन बॉन्ड, सॉरी, चार्ज बिकम्स बॉन्ड अँड दिस बॉन्ड. बिकम्स, म्हणजे तो बॉन्ड अटॅक करणार, हा इथं शिफ्ट होणार. तर नीट बघा, तुमच्याकडे सध्या इथं हायड्रोजन होतं, लिहायचं राहिलं. 1 2 हा 3 आणि हा 4, म्हणजे आपल्याला 2 ला काय जोडायचं आहे? 3. ते स्ट्रक्चर जे दिसतंय ना तुम्हाला, या राईट साईडला हायड्रोजन आहे, ते आता मी असं करणार आहे, त्याला गोल फिरवणार. किंवा एवढं करायची गरज नाही, नंबर कडे लक्ष ठेवा फक्त. सो मी असा काढला, या ठिकाणी डबल बॉन्ड O आला. हा माझा कितवा कार्बन आहे? पहिला. दुसरा. पहिला. हा दिसला का? हा फर्स्ट हो कार्बन. सर. त्याच्यानंतरून हा किती नंबरचा? मी स्ट्रक्चर उलट करणार आहे, म्हणजे हा किती नंबरचा झाला? दुसरा. 2. दुसऱ्याला कितवा जोडायचा आहे? तिसरा. तिसरा. आणि तिसऱ्याला वरती काय?
डबल बॉन्ड अजून एक काय जोडलंय? Teacher. हायड्रोजन. एच आणि अजून एक काय जोडलंय? CH3. म्हणजे हा किती नंबरचा आहे? 4. एवढं क्लिअर आहे का सांगा? हो सर. Yes, sir. बरं, आता इथं काय असणार आहे मग? हायड्रोजन. Hydrogen. ठीक आहे. आता नेहमीप्रमाणे O- चा काय होणार? OH. OH हा? आणि हा कोणता आहे? अल्फा कार्बन आहे. त्याच्या शेजारी कोणता आहे? हा 2 नंबरला असलेला Beta. बीटा बीटा हायड्रोजन. याला करू नका, हा त्याच स्वतःच्याच कार्बनचा आहे. ओके, सो इथून बघा -H2 होईल का? हो सर. देर इज अ लॉस ऑफ वॉटर. आणि इथं तुमच्याकडे काय आला? प्रेझेन्स ऑफ डबल बॉन्ड आणि CH3 तिथं आहेच आहे, तो मी वरती दाखवला असं. आणि बाकी इथं अटॅच काय? हायड्रोजन. आणि इथं काय? H. सो नीट बघा, एक कंपाऊंड कार्बोनिल असलेला, वेदर इट इज अल्डिहाइड और कीटोन, दुसऱ्या कंपाऊंडला जॉईन झाला. सो रिएक्शनचं नाव आहे अल्डोल कंडेन्सेशन. ऍक्च्युली यालाच अल्डोल म्हणायचं. पुढे ती रिएक्शन होती काय याच्यात दाखवतात काय? याच्यात दाखवत पण नाही. डबल बॉन्ड होईल तर नाही होणार ते माहित नाही, पण आपली रिएक्शन इथपर्यंत आली पाहिजे, अल्डोल पर्यंत. सो दिस इज द अल्डोल कंडेन्सेशन. मी इथं हायलायटर वापरून तुम्हाला दाखवतो. कार्बोनिल कंपाऊंड असला पाहिजे ज्याच्यामध्ये काय पाहिजे? अल्फा अल्फा हायड्रोजन हायड्रोजन. अंडरगो कंडेन्सेशन विथ द डायल्यूट NaOH. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही तर म्हटले स्ट्रॉंग बेस आहे. हा बेस स्ट्रॉंगच आहे, फक्त तो डायल्यूट केलेला आहे. ठीक आहे. अल्डोल कंटेन्स बोथ अल्कोहोलिक अँड कार्बोनिल ग्रुप. अल्डोल नावामध्येच आहे. OL म्हणजे काय? अल्कोहोलिक. आणि अल्कोहोल ALD म्हणजे अल्डिहाइड नाही, परत परत सांगतोय. ALD म्हणजे कोणता ग्रुप? कार्बोनिल. विच ऑन हिटिंग, मग शेवटी हिटिंग केल्यानंतर मी सांगितलं होतं डबल बॉन्ड तयार होतो. डबल बॉन्डलाच त्यांनी काय म्हणतात? अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कार्बोनिल कंपाऊंड. ठीक आहे. बघा, हा तुमच्याकडे अल्डिहाइड आहे, हा पण अल्डिहाइड आहे. त्याच्यामध्ये दोघांकडे अल्फा हायड्रोजन आहे. डायल्यूट NaOH वापरला की पहिल्या स्टेप मध्ये तुम्हाला काय भेटणार? इथं दिसतंय एक कार्बोनिल आणि दुसरा काय भेटला? OH. ठीक आहे. मग त्याच्यातून तुम्ही लॉस कसला करणार? वॉटरचा. वॉटरचा लॉस केल्यावर काय फॉर्म होणार? इथं डबल. डबल बॉन्ड ओके. सो बाकी मग खाली जे मेकॅनिझम आहे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेले, तरी पण एकदा 2 स्टेप होतात. फॉर्मेशन ऑफ काय? कार्बेनियन सो तो निगेटिव्ह चार्ज जो येतो इथं दिलेला बघा हा, आणि तो निगेटिव्ह चार्ज शेजारच्या स्ट्रक्चरवर अटॅक करतो, त्यालाच काय म्हणायचं? कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हणण्यापेक्षा डायरेक्ट म्हणा काय होतं तिथं? कंडेन्सेशन. कळलं एवढं? हो सर. नेक्स्ट. हो सर. बाकी काय नाही, इथं तेच केलंय सगळं. मेकॅनिझम मगाशी दाखवलं ते. हे सगळ्यात महत्वाचं बघा. आता अल्डोल मध्ये 4 प्रॉडक्ट का भेटतात? मी तर एकच दाखवला होता. काय होतं बघा, अल्डोल कोण कोण करू शकतं? आयदर अल्डिहाइड असतील किंवा कीटोन असतील. मग ऑप्शन काय? दोन्ही पण काय असू शकतात? अल्डिहाइड. किंवा दोन्ही पण काय असू शकतात? कीटोन. Ketone. किंवा एक अल्डिहाइड आणि एक काय असू शकतो? कीटोन. मग दोन्ही अल्डिहाइड किंवा दोन्ही कीटोन असेल तर त्याला कोणता प्रॉडक्ट म्हणणार तुम्ही? सेल्फ. Safe. आणि जर दोन वेगवेगळे असेल तर काय म्हणणार? क्रॉस क्रॉस. मग ऑप्शन काय बघा आपल्याकडं, दोन्ही पण अल्डिहाइड आहे, सेल्फिंग. दोन्ही पण कीटोन आहे, सेल्फिंग. पहिला अल्डिहाइड आहे, दुसरा कीटोन आहे, क्रॉस. आणि पहिला कीटोन आहे, दुसरा अल्डिहाइड आहे, किती झाले? हा पण झाला क्रॉस. सो किती प्रॉडक्ट पॉसिबल आहे आपल्यासाठी? 4 4. 4 products आर पॉसिबल. सो इथं बघा, आयडेंटिकल असेल तर एक सिंपल प्रॉडक्ट भेटतो, सो याला सेल्फ म्हणणार. डिफरंट असेल तर काय म्हणणार? मिक्स किंवा क्रॉस ऑर्डर झाली या ठिकाणी. ठीक आहे, पुढे बघा. आता ही जी रिएक्शन आहे याच्यामध्ये तुम्ही सेल्फ कंडेन्सेशन केले, हे जाऊ दे. आपल्याला अल्डोलची कंडिशन कळाली आणि तुम्हाला एक शॉर्टकट सांगायचा आहे, तो मेन. पेपरला एवढं करायची गरज नाही. आता नीट बघा इथं बरं का.
इथं हा कोणता फंक्शनल आहे? अल्डेहाइड. अल्डिहाइड. ठीक आहे. आणि इथं हा कोणता आहे? अल्डिहाइड आहे. अल्डिहाइड. आणि दोघांकडे अल्फा काय आहे? हायड्रोजन. ठीक. आणि तुम्हाला इथं दिसतंय की तयार काय झालाय? अल्डोल. आणि देन फायनली हा प्रॉडक्ट आलेला आहे. हा, ठीक आहे. मग त्यांनी खाली रिएक्शन पण दाखवलेली आहे करून आपल्याला, आणि इथं हे प्रॉडक्ट भेटतात. तर तुम्हाला एक सिंपल दाखवायचंय, इथं नाहीये. ठीक, मला वाटलं इथं दिलं असं. दुसरं एखादं एक्झाम्पल बघू जिथं ऍक्च्युली आन्सर बनवलंय त्यांनी. इथं करून बघू सर, दिलं नाही ना त्यांनी, आपणच करू. हा, हे दोन आपण घेतले अल्डिहाइड एकमेकांना रिएक्शन केल्यानंतर काय होणार? पहिल्या केस मध्ये मी थोडक्यात शॉर्टकट मध्ये करतोय, हे बरोबर आहे का सांगा? इथं अल्फा हायड्रोजन आहे या ठिकाणी, सो इथं तयार काय झाला? इथं डबल बॉन्ड. आणि इथं वरती डबलचा काय झाला? सिंगल. आणि त्याच्यावर कोणता चार्ज आला? निगेटिव्ह. ओके, मग आता वरती लिहू. मी असं लिहिलं तर चालेल का सांगा एवढं? जर मी याला उलट करून असं लिहिलं तर ओके? येस सर. यस. इथं मी काय केलं? डबल बॉन्ड काढला. का? मला ते पुढे एक्सटेंड करायचंय. हा मी इथं दाखवतोय तुम्हाला. सो इथं लिहिला पीएच, सी डबल बॉन्ड आणि पुढे एच. मग हा खाली येणार, हा डबल बॉन्ड साठी इकडे होणार. सो लेफ्ट पासून लिहायला सुरू करू. एच तसाच नीट बघा का. आता मला जे सांगायचं ते इथून सुरू करतोय मी. या ठिकाणी बघा. सो इथं एच आला, नंतर हा कंपाऊंड इथं डबल बॉन्ड आला, त्याच्यानंतर याच्या पुढे काय जॉईन केला? कार्बन. कार्बनला वरती काय झालं? O मायनस. याला काय काय जॉईंट आहे? एच. आणि दुसरा काय जोडलाय? फिनाइल. फिनाइल. आणि याचा इथं काय होणार आहे? OH. आता तुमच्या समोर मी कंपाऊंड बनवलेला आहे, आणि मी कशापासून बनवला? याच्यापासून. ते पण मी बरोबर त्याच्या खाली लिहितो बघा. स्ट्रक्चर काय होतं इथं? CH3, C डबल बॉन्ड OH हा पहिला, आणि दुसरा होता PH, C डबल बॉन्ड OH. आता तुम्ही मेकॅनिझमचा विचार नका करू, तुम्हाला या दोघांना या फॉर्म मध्ये डायरेक्ट आणता येईल का? बघा बरं काय काय करायला लागेल. काही कॉमन गोष्टी दिसतात का? हो सर. कसं केलं? समजा तुमच्यासाठी मी स्ट्रक्चर उलट काढतो. आपण याला लेफ्टला हायड्रोजन ठेवू. डायरेक्ट करता येईल का एवढंच मला सांगा तुम्ही. बघा, हा एच सेम आहे, हा एच सेम आहे, कार्बोनिल सेम, कार्बोनिल सेम. फक्त CH3 चा कोण झाला? CH2. CH2. म्हणजे एक अख्खं स्ट्रक्चर सेम असतं, फक्त हायड्रोजन मध्ये चेंज होतो. त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर जर तुम्ही शेजारचं बघायला गेले, ते पण उलट काढायला लागेल. लेफ्टला आपण घेऊ हायड्रोजन. बघा आता इथं. हा, तर या ठिकाणी काय झालं? पुढं इथपर्यंत आपण सेम आलो. पुढं कार्बनला काय जोडलंय? हायड्रोजन. हायड्रोजन सेम आहे. PH सेम आहे. फक्त कार्बोनिलचा काय झाला? OH. OH. काय काय चेंज करायचा? एक स्ट्रक्चर सेम ठेवायचं, मध्ये फक्त CH2 होतो, बाकी सगळे ग्रुप पण तसेच राहतात, फक्त कार्बोनिलचा काय होतो? OH. कळलं सगळ्यांना? हो सर. हो सर. मग तुम्हाला समजलं असेल तर मला याचा आन्सर सांगा आता. ऍसिटोन, ऍसिटाल्डिहाइड, याच्यावर अल्डोल केली तर प्रॉडक्ट काय भेटेल? बोला. लेफ्ट पासून सुरुवात करा. CH3 ला डिस्टर्ब करायचं नाही, कार्बोनिल तसाच राहिला. फक्त या CH3 चा काय करणार तुम्ही? CH2 केला. शेजारच्या कार्बनचे सगळे ग्रुप तसेच ठेवायचे. हायड्रोजन तसाच, CH3 तसाच, फक्त C डबल बॉन्ड चा काय करायचा? OH. म्हणजे तिथं OH झाला. आला प्रॉडक्ट. काय गरज आहे का मेकॅनिझम करायची? नाही. हे काय एवढं दाखवते? कारण पेपर मध्ये विचारतात, 4 ऑप्शन देतील, तिथं कन्फ्युज करतील. या टाइप मध्ये चेक करा. ओके, क्लिअर एवढं? हो सर. नेक्स्ट चला पुढचा.
आधी आता असं पण देतात कधी कधी इंट्रा मॉलिक्युलर. इंट्रा म्हणजे काय? दोन मॉलिक्युलच्या मध्ये का एकाच मॉलिक्युलच्या मध्ये? दोन एकाच मॉलिक्युलच्या molecule इंट्रा मध्ये. म्हणजे विदिन. विदिन म्हणजे एकाच मॉलिक्युलच्या मध्ये. आता काय केलं बघा, इथं तुम्हाला हा एवढा मोठा कंपाऊंड दिलेला आहे. या कंपाऊंड मध्ये बेस वापरला. बेस वापरल्याच्या नंतरून इथं तुम्हाला शोधायचा अल्फा हायड्रोजन. अल्फा हायड्रोजन कोणता आहे बघा? हा पण अल्फा आहे, CH3. हा पण अल्फा आहे, हा पण अल्फा आहे आणि हा पण अल्फा आहे. ठीक आहे. मग आता कोणता हायड्रोजन जास्त रिएक्टिव्ह असणार आहे? टर्मिनलचा की मधला? टर्मिनल. टर्मिनलचा. म्हणून त्याच्यावर चार्ज कोणता आला? निगेटिव्ह. निगेटिव्ह. मग निगेटिव्हचा अटॅक कुठं झाला? इथं. सो इथं 1, हा 2, हा 3, हा 4 आणि 5. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ किती मेंबर रिंग झाली? 5. मेंबर रिंग. बाकी तुम्हाला अटॅक झाल्यावर कळतं, बॉन्ड बिकम्स चार्ज. आणि इथं काय? CH3 बघा, CH3 आला आणि O मायनस झाला. देन त्याचं झालं OH. सो हा मेन तुमचा अल्डोल तयार झाला. इथं थांबलं तरी चालेल. मग शेवटी आपण लॉस ऑफ वॉटर करतो. हा अल्फा आणि याच्या शेजारचा हा कोणता आहे? बीटा. बीटा. तुम्ही म्हणाल इथं पण बीटा येतो, मग तो का नाही घेतला? कारण बीटाचा हायड्रोजन जातो आणि त्या ठिकाणी चार्ज कोणता येतो? निगेटिव्ह. सो निगेटिव्ह इथं काय करू शकतो? रेझोनन्स. रेझोनन्स. तो इथं होऊ शकत नाही. म्हणून तयार झाला डबल बॉन्ड आणि हा तुम्हाला भेटला अल्फा बीटा. याला म्हणायचं रिंग क्लोजिंग रिएक्शन. स्ट्रेट चेनची रिंग तयार झाली या टाइप मध्ये. कळलं? हो सर. ओके, नेक्स्ट. कोणता आहे? K2Cr2 O7. काम काय याचं? माहिती तुम्हाला काम काय त्याचं? ऑक्सिडेशन. हा, क्लिअर. पहिली लाईन वाचा, क्लिअर माहिती पाहिजे. ऑन ऑक्सिडेशन विथ दिस रिएजंट प्रायमरी अल्कोहोल गिव्स अल्डिहाइड. which on further oxidation gives acid with the same number of carbon. परत एकदा क्लिअर करा. आपल्याकडे कोणता अल्कोहोल आहे? प्रायमरी. प्रायमरीचं कन्वर्जन कशामध्ये होतं? अल्डिहाइड. अल्डिहाइड मध्ये. आणि परत ते काय म्हणतात ते? विच ऑन फर्दर ऑक्सिडेशन. तर याच्यापासून काय भेटतो? ऍसिड. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंडरी अल्कोहोल इज ऑक्सिडाइज ऍट इलेव्हेटेड टेम्परेचर युझिंग KMnO4. आता रिएजंट चेंज झाला, पण जर तुम्ही सेकंडरी अल्कोहोलवर KMnO4 वापरला, इट गेट्स ऑक्सिडाइज टू ऍसिड. सो जर तुमच्याकडे सेकंडरी अल्कोहोल आहे आणि KMnO4 वापरला तर डायरेक्ट कशामध्ये जातो? ऍसिड. अजून एक, इथं कार्बनचा नंबर कमी होतो, वरती कार्बनचा नंबर कसा राहतो? जास्त. सेम. आणि इथं कसा कार्बनचा नंबर कमी होतो. परत एकदा K2Cr2O7 प्रायमरी अल्कोहोलचा अल्डिहाइड. अल्डिहाइडचं काय करतो? ऍसिड विथ सेम नंबर ऑफ कार्बन. आणि KMnO4 काय करतो? ऍसिडिक मीडियम मध्ये. सेकंडरी अल्कोहोलचं डायरेक्टली कशात करतो? ऍसिड. आणि ऍसिड तयार झाला तर कार्बनचा नंबर काय होतो? लेस होतो. या छोट्या छोट्या गोष्टीवरच क्वेश्चन येतो, म्हणून 2 वेळा सांगितलं तुम्हाला. बघा, हा कोणता अल्कोहोल आहे? प्रायमरी. किती कार्बन आहे सध्या? 2. एक. त्याचा हा कोणता फंक्शनल ग्रुप तयार झाला? अल्डिहाइड. आणि अल्डिहाइडचं काय झाला? ऍसिड. सो इथं 2 कार्बन, इथं पण 2 कार्बन. म्हणजे आपल्याला लगेच कळलं, समजा विचारला रिएजंट कोणता आहे, तो कोणता रिएजंट वापरला? K2Cr2O7. आता तुम्हाला इथं कोणता दिला? सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल मध्ये 1, 2, 3, 4, 5 कार्बन आहे. ऑक्सिडेशन केलं, कीटोन भेटला. अल्डिहाइड तर भेटू शकत नाही कारण तो सेकंडरी अल्कोहोल आहे. परत एकदा ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला 2 ऍसिड भेटले. ठीक आहे. ऍसिड हॅव्हिंग लेस नंबर ऑफ कार्बन. म्हणजे आता इथं याच्यामध्ये किती कार्बन होते? 5. आता इथं राहिले किती? फक्त 3. आणि इथं किती राहिले? 2. कार्बनचा नंबर कमी झाला म्हणजे कोणता रिएजंट वापरला? KMnO4. ओके, कळलं एवढं? हो सर. तुम्ही आठवून बघा, पूर्ण लेक्चर मध्ये किती रिएजंट झाले? मगाशीच 10 झालते वरती, आता किती झाले असेल? अप्रॉक्सिमेट 14-15 झाले असतील. 16. आणि त्यात रिॲक्शन पण आली. एक कॅनोझोरो सांगितली, एक अल्डोल. कॅनोझोरो मे बी अजून खाली येईल ती. हे सगळ्या बोला सर. सेकंडरी अल्कोहोल घेतला तर आणि K2Cr2O7 जर आपण रिएजंट घेतला तर आपल्याला डायरेक्ट ऍसिड भेटतो ना. मग यामध्ये आपल्याला मिडल
मिडल प्रोडक्ट कसा भेटला? परत विचार एकदा. की तुझं म्हणणं आहे सेकंडरी अल्कोहोल वर K2CR2O7 वापरला तर काय भेटल? ऍसिड. नाही, सेकंडरी अल्कोहोल वर काय वापरला तर तुम्हाला हे भेटतोय? केमनोफोर वापरलं. K2CR2. हा, तू K2CR2O7 वापर विचारते ना. हो सर. हे बघ कसं माहितीये का, थोडक्यात त्यांना इथं हे का दिलं ते सांगतो. त्यांना एकच सांगायचं की एक तर कार्बनचं अमाऊंट सेम कुठं राहते आणि कुठं चेंज होते. प्रायमरी अल्कोहोल जर वापरला तर डेफिनेटली अमाऊंट कशी राहते कार्बनची? सेम. सेम. आणि सेकंडरी अल्कोहोल वापरला तर ती अमाऊंट कमी होती, कारण तो कंपाऊंड मधून काय होतो? ब्रेक होतो. म्हणून तुम्हाला किती ऍसिड भेटतात? 2 भेटतात. ठीक आहे. मग त्याच्यात त्यांचं काय म्हणणं आहे की इफ सेकंडरी अल्कोहोल इज ऑक्सिडाइज ऍट इलेव्हेटेड टेम्परेचर युजिंग दिस रिएजंट, सो ते ऍसिड मध्ये कन्वर्ट होतात. मग तुम्ही इथं वापरायचा KMnO4, आणि जर तू K2CR2O7 इथं वापरायला गेली